इथे उपस्थित सर्व माननीय मुख्याध्यापिका, सर्व मान्यवर, शिक्षकेतरवृंद व शिबिरार्थी यांचे प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सर्वजण इथे शिबिरासाठी जमलेलो आहोत। प्रगत तंत्रज्ञानाला आपलेसे करून घेण्याची एक सुरुवात म्हणून प्रशालेने हे शिबिर आयोजित केलेले आहे। प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात प्रात्यक्षिकरित्या उपयोग करून घेणे व त्याच्या मदतीने आपल्या जीवनाची वाटचाल सुकर करणे हे या शिबिराचे मुख्य उद्देश आहे। दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा। दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा। दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करावे। मी चिरंजीव सुजय मोहन हजारे इयत्ता 9वी A मध्ये शिकत असून आज मी आपल्या सर्वांना आजच्या इयत्ता 9वीच्या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यास उभा आहे। त्यांचे संपूर्ण नाव माननीय डॉक्टर गणेश अनंतराव मोडेगावकर असे आहे। ते संगमेश्वर महाविद्यालय येथे प्राध्यापक आहेत। शिवाय ते उत्तम वक्ते, संशोधक व नाट्यकलावंतही आहेत। त्यांनी शिक्षणशास्त्रात MA, MPhil, MEd, PhD इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत। त्यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नियतकालिकांमध्ये 23 संशोधनापर लेख प्रकाशित केले आहेत। त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांमध्ये संशोधन आराखडा, ॲटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च या प्रकारची 7 पुस्तके लिहिली आहेत। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे समिती सदस्य, प्रशिक्षक आणि लेखक म्हणूनही सरांनी काम पाहिलेले आहे। राज्य आणि विद्यापीठ स्तरावर 30हून अधिक व्याख्याने सरांनी केली आहेत। सेटनेट तयारी, मूल्यमापनातील नवीन प्रवाह, संशोधन पद्धती, सामाजिक बुद्धिमत्ता, पालकांचे पालकत्व या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने केली आहेत। असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला पूर्वीही लाभले होते। सर ऑल इंडिया असोसिएशन ऑफ एज्युकेशन रिसर्च, इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ इत्यादींचे ते आजीवन सदस्य आहेत। शिक्षण क्षेत्रात सरांची कामगिरी असोड आहेच, परंतु ते एक उत्तम नाट्यकलावंतही आहेत। अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजना यासाठी महाराष्ट्र शासन हौती राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य यामध्ये एकूण 5 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। संत वाहते गोदामाई या नाट्यलेखनासाठी त्यांना उत्कृष्ट एकांकिका लेखक म्हणून 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। परिचय त्यांचा शब्दात मावणार नाही, कर्तृत्व त्यांचे आकाशाहून मोठे काही। मान्यवरांचे स्वागत करतो आनंदाने, संत त्यांचा लाभो आम्हा सतत लाभदायी। धन्यवाद। शेवटपर्यंत आवाज येतोय? नमस्कार। मेहता प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रुतीताई बागेवाडी मॅडम, सर्व त्यांचे सहकारी शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, खरं तर जेव्हा मला हा फोन आला की तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती बोलायचं आहे, त्यावेळेस मला प्रश्न पडला की इयत्ता 9वीचे विद्यार्थी, आम्हाला साधारणतः सवय अशी असते की 11वी 12वी किंवा त्याच्या पुढचे सर्व विद्यार्थी, आता परत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगणार तो, आणि आत्ताच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल काय सांगायचं? कारण हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते सध्या कुठे अडकलेले आहेत? मोबाईलमध्ये, असंच आहे ना? नाही, पण मला जेव्हा मी मुद्दामून फोन केला की नक्की आजच्या दिवसभराचं प्रयोजन काय आहे, तेव्हा मला सगळ्यात जास्त आपल्या शाळेचा अभिमान वाटला, मेहता प्रशालेचा अभिमान वाटला की होय, आपण फक्त आपल्यापुरतंच सीमित नाही राहिलेलो, तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अशा ज्या विविध संस्था कार्यरत आहेत, विशेषतः शासकीय संस्था कार्यरत आहेत, अशा ठिकाणी पण आपण क्षेत्रभेट देतो। अशी क्षेत्रभेट आपल्या मुख्याध्यापिका मॅडमने या ठिकाणी आयोजित केली, त्यासोबतच शिक्षकांनी त्याला साथ दिली, त्याबद्दल एकदा त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। तुम्हाला या गोष्टीचं अरेचे हे कशासाठी मी गेलो बरं, काय गरज होती इथे जाण्याची, ते तुम्हाला नक्की जेव्हा तुम्ही हळूहळू पुढचा एक अभ्यासक्रमाच्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेत जाल तेव्हा तुम्हाला ते समजेल की आपल्याला ITI पासनं जे IIT पर्यंतचा पूर्ण प्रवास कशा रीतीने पूर्ण करायचा आहे याची दिशा किंवा याची पायाभरणी कदाचित या क्षेत्रभेटीमधून झाली असेल। तुम्ही पाहिलं असेल शासकीय संस्थांना साधारणतः जेव्हा पाठबळ मिळतं तेव्हा तिथे कुठेही कमतरता नसते।
तिथली कुठलीही एखादी लॅब अशी छाट उगा छोटीशी आहे, एका कोपऱ्यात आहे, असं काही दिसलं का रे तुम्हाला? कशा होत्या सगळ्या लॅब? एकंदर कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो, कसं एकदम प्रशस्त आहे की नाही, सुसज्ज आहे की नाही? म्हणजे विचार करा, शासन जेव्हा देतं तेव्हा काही कमी नाही करत, आणि आपल्याकडचा शिक्षक जेव्हा देतो तेव्हाही तो काही कमी नाही करत, फक्त त्याला उत्तम व्यक्तिमत्वाची गरज असते. व व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय असतं बरं? तुमच्या डोळ्यासमोर काय येतं बरोबर? उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय? आता सरांनी मला खरं तर विचारलं, मी त्याबद्दल या व्यासपीठाचीच खरं तर माफी मागणार आहे. मला तर माहिती असतं ना की नाही माझ्याकडे प्रेझेंटेशनची पण सोय आहे, मला ते प्रश्न विचारायचा राहिला, इतर ठिकाणी मी विचारतो, पण मला वाटलं नाही आपण 30 ते 40 मिनिट बोलणार आहोत. दिवसभर मुलं शाळेमध्ये असतील किंवा अशा उपक्रमामध्ये असतील, परत 6 वाजता आता आणखीन एक माणूस येणार, परत त्याचं वेगळं काय ऐकायचं असा सगळा प्रश्न असेल, म्हणून आपण जाऊन संवाद साधावा आणि परत यावा असा माझा उद्देश होता. पण एवढं सुंदर वातावरण आणि एवढे उत्साही तुम्ही असाल, नुकताच सुशीला पण खाल्लेला आहे, त्यामुळे तर आणखीन जरा उत्साह वाढलेला आहे तुमचा. त्यामुळे मला असं क्षणभर त्यामुळे व्यासपीठाची माफी मागतो, पण नेक्स्ट टाइम जर मॅडमने मला बोलावलंच तर एक छानसं प्रेझेंटेशन घेऊन आणि काही ॲक्टिव्हिटीज घेऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्याच मी नक्की आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आनंद आहे की असंच काय होतं ना, ॲसिस्टंट इंजिनियर म्हणून ना, जेव्हा महापारेषण, महावितरण, महानिर्मिती या 3 विद्युत निर्मिती आणि एका वितरणाच्या संस्था आहेत, तिथल्या ॲसिस्टंट इंजिनियरचं जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा त्यांचं असंच एक महिनाभराचं पूर्ण जे असतं ते ट्रेनिंग असतं, आणि त्यातले 3 दिवस फक्त सॉफ्ट स्किल्ससाठी असतात. हे कधी असतं? त्यांना जॉब मिळाल्यानंतर. तुम्ही किती भाग्यवान आहे. होय, मी ट्रेनिंग द्यायला ते जातो, हरकत नाही. तर त्यातला 1 दिवस माझ्याकडे असतो, पण मला सांगायला आनंद वाटतो याची पायाभरणी इयत्ता 9वी मध्येच तुमची होते. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान याच्यासाठी की भविष्याची दिशा आता ओळखलेली आहे मॅडमने. 2030 मध्ये 2031 मध्ये जेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण करून या व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतराल, तेव्हा तुमची गुणवत्ता आणि त्याच्यासोबत काही स्किल्स आणि स्किल सेट, आत्ता तुम्ही 6-8 ब्रँचेसची माहिती पाहिली की नाही, ते सर्व स्किल सेट आपल्यासोबत असतील तर आपण 101% या ठिकाणी यशस्वी होऊ. शेवटी मी आत्ताच सांगून ठेवतो की जर समजा मी असा विचार केला होता की कशासाठी स्किल्स, कशासाठी पर्सनॅलिटी, आपण असं विचार करूयात म्हटलं की इथला प्रत्येक विद्यार्थ्याला आजकाल सॉफ्टवेअरमध्येच जायचं आहे, आणि जगातली सर्वोत्तम जी कंपनी आहे गुगल कंपनी, तिथे जर सिलेक्ट व्हायचं असेल तर त्यांच्या सिलेक्शनचे क्रायटेरिया नक्की काय काय आहे, आणि त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या कुठल्या पर्सनॅलिटी ट्रेट्स त्यांना आवश्यक आहेत, कुठले गुण त्याच्यासाठी आवश्यक आहेत, याच्यावरती आपण विचार टाकावा, याच्यावरती विचार करावा. म्हणून मी आज खरं तर इथे आहे. ऐकणार आहात तुम्ही सगळेजण? आणि एवढंच नाही, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट नक्की सांगायची आहे. एक साधारणतः 15 ते 20 दिवसांपूर्वी ना, माझा कट्टा ABP माझा जो आहे ना, त्या माझा कट्ट्यावरती ना हनुमंतराव गायकवाड यांची एक मुलाखत आहे. पाहिली आहे तुम्ही? नसेल पाहिलं तर नक्की पहा. BVG ग्रुप म्हणून ते चालवतात. आतापर्यंत त्यांनी 1 लाख विद्यार्थ्यांना किंवा 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, आणि पुढील 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या 15 देशांमध्ये 5 लाख लोकांना ते काय करणार आहेत? रोजगार उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला, आणि मिनिमम पॅकेज 8 लाख रुपये असेल, मॅक्सिमम 24 ते 25 लाखापर्यंत असेल. मग त्याच्यासाठी कुठले कुठले स्किल्स आवश्यक आहेत याच्यावरती पण त्यांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. म्हणजे आजच्या माझ्या भाषणामध्ये जर मी काही गोष्टी सांगत असेल तर मी पण काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, मी पाहतो आहे आजूबाजूला नक्की काय करता येते, तर त्या अनुषंगाने मी इथं तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो. तर काय असतं व्यक्तिमत्व? व्यक्तिमत्वाची साधी सोपी मला समजलेली व्याख्या हे मी सांगण्याच्या अगोदर तुमच्यापैकी कुणी मला सांगेल का बरं की व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर नक्की काय येतं? एक जण नाही, आता काय 6 वाजता जर व्याख्यान द्यायला बोलवलं तर हीच अवस्था असते, त्यामुळे बोलावंच लागेल. बसून सांगितलं तरी हरकत नाही. हो, तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. व्यक्तिमत्व म्हणजे काय तुम्हाला समजलेलं? आता मी सांगू? ठीक आहे, हरकत नाही, चला सांगतोय. मागे वळून बघू नका, तुमचं तुम्ही उठून सांगा. हा सर, प्लीज, थँक्यू.
सरांसाठी एकदा जोरदार काय. सर्व गुण संपन्न. बर, काही चेहरे डोळ्यासमोर येत आहेत का रे तुमच्या, की हा याला म्हणजे व्यक्तिमत्व म्हणायचं असं काही आहे? बघा मी नाव सांगतो. पुष्पा 1 आणि 2 नाही. बर, सुधा मूर्ती नाही. सुंदर पिचाई नको. आता हे लोक APJ अब्दुल कलाम नाही. स्वामी विवेकानंद नाही. सलमान खान हो. विराट कोहली हो. सचिन तेंडुलकर नको हो. हे आणि अशी भरपूर मोठी यादी असेल होय ना. आता हनुमंतराव गायकवाड, अरे असं कुठं नाव असं काय. नावं कशी पाहिजेत, कशी पाहिजे. पुष्पराज है ना. फक्त फायर आहे का, काय शाबास. आता आपल्याला या आठवड्यात छावा पण पाहिजे बरं का. नक्की पाहायचं आहे आणि शक्य झालं तर सर्व मित्रांच्या सोबत जाऊन पाहायचं आहे. हा म्हणजे मला तर मी केव्हा पाहायचं ठरवलं माहिती का, जेव्हा तो सगळ्यात मोठ्या आवाजात तो म्हणतो ना, काय म्हणतो, नमः पार्वती पते. पुढे काय म्हणतो रे, म्हणा मला एकदा मोठ्या आवाजात. पुढे काय, हर हर. अरे अरे अरे, चला भारत माता की जागेत का नाही एकदा पाहावं म्हटलं तर वाईट फायर नाही. व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर आले ना, बरोबर आली. मग हे व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आले, सुधा मूर्तींचं नाव ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे यशस्वी उद्योजक जेव्हा हे झाले त्या तिथंच थांबले का नाही. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की त्या मुळात शिक्षिका आहे, उत्तम शिक्षिका आहे, उत्तम लेखिका आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, कन्नड, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. आणि त्याही पुढे जाऊन एवढं सगळं जरी असलं तरी कुठल्याही गोष्टींचा किंवा गोष्टीचा अहंकार त्यांच्याकडे नाही. आता सध्या त्या राज्यसभेमध्ये पण काम करत आहेत आणि पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी मागणी त्यांची जी आहे काही मांडली, तेव्हा त्यातला पहिला मुद्दा त्यांचा कोणासाठीच होता, महिलांसाठीच होता. तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या भाषणात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखादं व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू येतात की नाही. मग असंच तुमच्यामध्ये असा एखादा गुण काही तुम्हाला वाटतो का रे. आता मी मगाशी पाहिलं की आर्यन असेल किंवा सुजय असेल, जेव्हा इथे बोलत होते सुरुवातीला ते एक टोन पकडेपर्यंत येईपर्यंत क्षणभर थांबतो आपण. बऱ्याच वेळा कुठल्या तरी गोष्टीची मदत पण आपल्याला लागते, पण त्यानंतर सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेली एखादी गोष्ट अत्यंत छानपणे आपण कन्व्हे करतो. आज इतरांचं मला माहित नाही, पण या 2 लोकांना संधी मिळाली तर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये नक्कीच थोडासा फरक पडलेली. बरोबर, त्यांनी तो मिळवलं, त्यांनी ते गेन केलं आपण म्हणतो ना. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडासा विकास झाला असं आपण म्हणतो. बरोबर, म्हणजे व्यक्तिमत्वाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्याची साधी सोपी मला समजलेली व्याख्या हीच आहे, काय की मी माझ्यासोबत साधलेला जो सकारात्मक संवाद आहे, कुणाबद्दलचा, स्वतःबद्दलचा, तो संवाद म्हणजे माझ्या दृष्टीनं उत्तम व्यक्तिमत्व. मग कसं बरं, थोडंसं स्पष्ट करून सांगू. म्हणजे पहा, माझं उत्तम किंवा छान हस्ताक्षर आहे, तर मी ते हस्ताक्षर आणखीन चांगलं करण्यासाठी काय करेन, मी कॅलिग्राफी थोडीशी शिकून घेईन. मग कॅलिग्राफी शिकूनच मी थांबणार नाही, तर मी काय करेन, याचं तंत्रज्ञान काही उपलब्ध आहे का त्यामध्ये मी जाईन. त्याही पुढे जाऊन जर समजा अजून मला काही चांगलं काम करायचं असेल तर मग मात्र मी वेगवेगळे जे पोस्टर्स, डिझाईन्स जे असतात ना, ते मी तयार करायला सुरुवात करेन. आणि त्याही पुढे जाऊन जर समजा मला अजून चांगलं काम करायचं असेल तर इथून पुढे जिथेही कुठं डिस्प्लेस तयार होतील आणि त्या ठिकाणी जिथे जिथे कॅलिग्राफी लागेल त्या ठिकाणी कॅलिग्राफर म्हणून एक उत्तम कॅलिग्राफी रायटर म्हणून कुणाचं नाव असेल, तुमचं नाव असेल. म्हणजे कुठून सुरुवात होते, आपल्या व्यक्तिमत्वातील एका गुणाचा आपण सर्वोत्तम स्तरापर्यंत नेलेला जो समुच्चय असतो, गुणांचा समुच्चय,
तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. असा काही विचार करता का तुम्ही की नाही करत? मग तुमच्याकडे असा एखादा गुण तुम्हाला सापडलेला आहे ज्याला आपण कॉम्पिटन्सी असं म्हणतो पहा, असं काही आहे? कारण जगभरामध्ये सध्या हाच अप्रोच स्वीकारलेला आहे. इव्हन मेडिकल एज्युकेशनमध्ये पण असतात. त्याचं उदाहरण दिलं म्हणजे पटेल तुम्हाला. MBBSला ऍडमिशन मिळेपर्यंत स्पर्धा आहे, मिळवलं ऍडमिशन. तिथून MBBS पूर्ण केलं की थांबतं का हो काम? नाही. परत त्यांना MD करायला लागतं. मग MD करूनही त्यांचं काम थांबतं का? नाही. त्यातलं एखादं चांगलं स्पेशलायझेशन मिळवायला लागतं. आपल्या घरामध्ये जेव्हा एखादं लहान मूल आजारी पडतं, आजारी पडल्यानंतर आपण कुठे जातो? डॉक्टरकडे. मग त्यातला डॉक्टर शोधतो की नाही आपण? 10 डॉक्टर असतात. नाही हे चांगलं नाही, या डॉक्टरकडे जाऊ. कसं ठरतं? जर समजा लहान मुलांच्या डॉक्टरकडे जायचे, चाइल्ड स्पेशालिस्ट, त्यातही समजा तो जर लहान मुलगा आहे आणि रडायचा थांबतच नाहीये, मग ब्रेन स्पेशालिस्ट वेगळा असेल, त्यातला चाइल्ड स्पेशालिस्ट, परत त्यातला हार्ट स्पेशालिस्ट वेगळा असेल, बरोबर? म्हणजे सुपर स्पेशलायझेशन पर्यंत जातो. हेच क्रायटेरिया आपल्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत आहे. आपल्यामधल्या एखाद्या गुणाचं आपल्याला काय करायचंय? सुपर स्पेशलायझेशन करायचं. विराट कोहलीचं सुपर स्पेशलायझेशन काय आहे? त्यात तो बॉलर आहे का? येते लक्षात? मग त्याच्यासाठी त्याला काय काय मेहनत घेत असेल, बरोबर? हे तुमच्या जवळच उदाहरण आहे. म्हणून असं सुधा मूर्तीचं एक समजा आपण APJ अब्दुल कलामांनी काय केलं असेल बरोबर? असंच माहिती आहे ना त्यांच्याबद्दल थोडंफार. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करते म्हणजे कुठपर्यंत जाते लक्षात आलं? चला, 19 फेब्रुवारीला आपण काहीतरी साजरं करतोय. काय बरं? मग त्यांचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं, मी मुद्दामूनच ते उदाहरण घेऊन आलेलं होतं. निनाद पेडेकर यांची काही व्याख्यानं तुम्ही युट्यूबवरती ऐकली आहेत का? नसेल ना तर नक्की ऐकावी. काही मुली काही मुद्दे लिहून घेताना दिसत आहेत मला, तर त्यांच्यासाठी ही हिंट. युट्यूबवरती साधारणतः 22 ते 24 त्यांची व्याख्यानं उपलब्ध आहेत. त्यातलं एक व्याख्यान मी तुम्हाला नक्की सांगेन. ते कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि टाइमलेस मॅनेजमेंट स्किल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, असं त्यांचं त्या व्याख्यानाचं टायटल आहे. कुठलं? टाइमलेस मॅनेजमेंट स्किल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी त्या व्याख्यानाबद्दल त्यांनी सांगितलेल्या व्यक्तिमत्वाच्या 5 ते 6 काही त्यांनी गुण सांगितलेले. आता खरं तर मी या माईकवरती तुम्हाला विचारणार होतो, पण हरकत नाही. आता तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ज्या काही तुम्हाला महत्वाच्या बाबी जाणवतात व्यक्तिमत्वामध्ये, हरकत नाही आहे. दिवाच आहे तो त्याचं काम करतोय. आपण इकडे बघूया. ठीक आहे, ओके. हा नाही, हरकत नाही. हा चला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जेव्हा निनाद पेडेकर सांगत होते, तर त्यांनी काय केलेलं माहितीये का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सध्याचे जे मॅनेजमेंट स्किल्स आहेत, गेली बाबा समय एकदाची बाहेर. अजूनही काही लोकांची उत्सुकता ताणलेली गेली. आता ती थंड होते की नाही काय माहिती. आईचा राग आणि समय लवकर शांत होत नसते. असो, त्यात ना त्यांनी काही मॅनेजमेंटच्या स्किल्स छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलेले. आज मी त्याबद्दलच थोडंसं जास्त गुवागोवा करणार आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं? ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती, बरोबर आहे की नाही? दुसरी महत्वाची गोष्ट काय दिसते? लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे नीट पहा, याचं उदाहरण, उत्तम उदाहरण जर काय असेल तर इतर 2 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही लोक त्यांनी पाठवलेली होती. तुम्हाला आठवत असेल, विशाळगडाहून जेव्हा निघाले तेव्हा 2 पालख्या निघालेल्या होत्या. आग्र्याहून सुटकेमध्ये पण असंच काहीतरी होतं. परंतु अफझल खानाची जेव्हा भेट झाली तेव्हा महाराजांनी दुसऱ्या कुणालाही पाठवलं नाही, बरोबर? म्हणजे पहिला वार मी स्वतः झेलणार. मग असं का केलं असेल त्यांनी? आज आपण जेव्हा व्यक्तिमत्व म्हणून विचार करतो, 400 वर्षानंतर 500 वर्षानंतर सुद्धा त्या व्यक्तिमत्वाची भुरळ कमी होत नाही आपल्याला. त्याचं कारणच हे, पहिली गोष्ट त्यांनी काय शिकवली? स्वतः
कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः सामोरं जा, त्या सर्व संकटांचं सामोरं करा आणि मग त्यानंतर सर्वांना सांगा की तुमची क्षमता काय आहे. म्हणजे उद्या जर माझी 10वीची परीक्षा आहे, उद्या जर माझी 12वीची परीक्षा आहे, उद्या जर माझी कुठलीही राज्यस्तरावरची किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची एखादी मोठी परीक्षा आहे, त्या परीक्षेला जेव्हा मला सामोरं जायचंय तेव्हा त्याच्या अगोदरचा पूर्ण सराव तेवढ्याच ताकदीनं माझा झालेला पाहिजे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटीला जायच्या आधी किंवा त्यांना आल्यापासून हे करेपर्यंत साधारणतः 1 ते 1.25 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अफजल खान या व्यक्तिमत्वाचा आणि बाकी सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केलेला होता. आणि त्यांच्या एक लक्षात आलेलं होतं की याला मी सरळ किंवा समोर हरवू शकत नाही. मग मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याला जर खच्चीकरण करायचं असेल, आपल्या एरियामध्ये येऊन त्याला थांबवायचं असेल आणि मग त्याच्यावरती जर मला हल्ला करायचा असेल, त्याला थांबवायचं असेल कुठेतरी, तर ही सर्व जी लढाई होती ही होती मानसिक. आणि मानसिकदृष्ट्या त्याला तिथं घेऊन आल्यानंतर मग लीड बाय एक्झाम्पल हे त्यातलं पहिलं एक्झाम्पल. पुढे काय झालं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याचा परिणाम असा झाला, संपूर्ण भारतभरामध्ये हा निरोप गेला, मेसेज गेला की इथून पुढे हिंदवी स्वराज्यावरती कितीही मोठं जरी संकट आलं तरी त्याही पेक्षा मोठ्या ताकदीनं इथं लढणारा एक राजा आहे की जो या कुठल्याही संकटाला न डगमगता सामोरं जाऊ शकतो. आणि तो एकटाच नाही, त्याचे सर्व मावळे सुद्धा त्याच ताकदीनं त्या ठिकाणी लढतात. असं व्यक्तिमत्व जेव्हा तुम्हाला पाहायला मिळतं तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळते काय, त्यातला एक पैलू आपण शिकतो. 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती का साजरी करायची, त्यातलं पहिलं लीड बाय एक्झाम्पल की होय या लढाईमध्ये लढणारा पहिला व्यक्ती मी असेल, पहिला वार मी माझ्या शाखेवर दिला, मी माझ्या टीमचं नेतृत्व करतोय. जर काही चांगलं झालेलं असेल तर ते सर्व गुणामुळे आहे, माझ्या टीममुळे आहे. पण समजा काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या सर्व त्रुटींचा, त्या सर्व दोषांचे पण काय असेल, मीच असेल. तुम्हाला माहित असेल APJ अब्दुल कलामांच्या आयुष्यामधला हा प्रसंग. त्यांनी एक काय ते यान, मी त्या डिटेलमध्ये जात नाही, या जे काय पाठवलं होतं ते यशस्वी झालं नाही, ती मोहीम यशस्वी झाली नाही. तेव्हा त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं की तू काळजी करू नको, प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर मी देईन. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचे गुरु कोण हे शोधावं, तुम्ही नक्की शोधावं. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते आले आणि त्यांनी सांगितलं की आजच्या ज्या मोहिमेची जी आहे ती जबाबदारी पूर्ण माझी, याला अन्सरेबल मी आहे. त्यांनी म्हटलं की नाही पण हे लीड तर हे करत होते, नाही हरकत नाही, त्यांना मार्गदर्शन करणारा मी होतो, ही जबाबदारी माझी. पण जेव्हा पुढची मोहीम यशस्वी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही हे माझं एकट्याचं काम नाही आहे, हे पूर्ण माझ्या टीमचं काम आहे. आज त्याच व्यक्तीच्या नावाने एक स्पेस स्टेशन आपलं सुरू आहे. कोण बरं ती व्यक्ती, युनिट टू सर्च इट. त्याच व्यक्तिमत्वाने आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतले म्हणून सांगतो. यातलं आणखीन एक दुसरं एक त्यांनी सांगितलेलं आहे पहा, फ्लॉलेस प्लॅनिंग असं एक त्यांनी गोष्ट सांगितलेली. तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करता, कसं करतो, आता परीक्षा आहे ना तुमची, मार्चमध्ये परीक्षा असेल तुमची 9वीची, बरोबर. परीक्षा संपली की लगेच 2 दिवसात तुम्ही 10वीमध्ये जा. अशी काय जादू होते मला काही कळतच नाही. 1 दिवसात माणूस 9वीमध्ये असून 2 दिवसात लगेच 10वीत जातो. म्हणजे आम्हाला हे शास्त्र कळालेलंच नाही काय आहे ते, पण असो आता आम्ही तसं शिकलो, तुम्ही तसं शिकताय. म्हणजे कालपर्यंत जे घरचे एकदम शांत असतात त्यांना अचानकच साक्षात्कार होतो की आपला मुलगा 10वीला गेलाय, मुलगी 10वीला गेली आणि लगेच सुरू होतं अभ्यास कर, है ना. किंवा आत्ताच घरी चर्चा सुरू झाली असेल, आता काय करणार बुवा, पुढच्या वर्षाचं 10वीचं वर्ष आहे, मला कुठं बाहेर जाता येणार नाही. आई म्हणत असेल तुमच्यामुळे मला वर्षभर कुठे जाता येणार नाही आता, बरोबर. सुरू झाले नाही तुमच्याकडे, त्यांचं फ्लॉलेस प्लॅनिंग सुरू झालेलं आहे वर्षभराचं. तसं तुमचं परीक्षेचं काय प्लॅनिंग असतं, पुढच्या 2 दिवस मी फक्त विज्ञानाचा अभ्यास करणार आणि त्या 2 दिवसात ते प्लॅनिंग IPLचे मॅच सुरू झालेले असतात. अरे काय करणार. तुम्हाला एक वाईट गोष्ट सांगू का, मोबाईलवरती आता फ्री IPLची मॅच पाहता येणार नाहीये. 499चं रिचार्ज करावं लागणार. नाही आज मी वाचलं म्हणून सांगितलं तुम्हाला. आपलं कसं आहे सोलापूरकरांचं फुकट ते पौष्टिक, असं नाही ना चालत. मॅडमनी सगळ्यात अवघड टास्क दिला माझ्याकडे, संध्याकाळी बोला म्हणले. तर तुम्हाला फ्लॉलेस प्लॅनिंगचं ह्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण काय असेल सांगा बरं. काय की 2 दिवसात मी ठरवलेलं असेल ते तसं काहीच होत नाही. असं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं तर चाललं असतं काय. त्याचं एक फार सर्वोत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन. काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेही हरत नाहीत असं लक्षात आलं. सुरतेची एक स्वारी पण झालेली होती आणि मुघल सल्तनत जी आहे ती ऐकायलाच तयार नव्हती.
त्यांनी आता ठरवलं की आपल्यातला सर्वोत्तम जो सरदार आहे मिर्झा राजे जयसिंग याला आपण स्वराज्यावरती पाठवायचं, चाल करून पाठवायचं. दिलेर का पठाण आणि मग त्यांची सर्व टीम यांना त्यांनी पाठवायला सुरुवात केली. आणि मग एक गोष्ट लक्षात आली महाराजांच्या, हळूहळू जेव्हा ते इकडे स्वराज्यावरती चाल करून येत होते तेव्हा आपलं तसं छोटंसं स्वराज्य होतं. मग काय करायचं असं त्यांना प्रश्न पडला. बरं, मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे दिलेर का पठाण या दोघांमध्ये भांडण होतं, ईर्ष्या होती की कोण मोठा. त्यात तो म्हणत होता की डायरेक्ट आपण स्वराज्यावरती जायचा, हल्ला करायचा आणि स्वराज्य बेशर्त करून टाकायचं. पण मिर्झा राजे हुशार माणूस, तो काय म्हटला नाही, आपण काय करू, त्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या स्वराज्याचं SWOT स्वॅट अनालिसिस करू. म्हणजे त्यांचे स्ट्रेंथ काय आहे, त्यांच्या वीकनेस काय आहे, त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या असू शकतील आणि त्यांना थ्रेट्स कुठले आहेत हे आपण बघूयात असं ते म्हटलं. व्यक्तिमत्वामध्ये ही एक सगळ्यात महत्वाची बाब असते बरं का. काय बरं की माझ्या स्ट्रेंथ काय आहे, बरोबर आहे की नाही, माझ्या वीकनेस काय काय आहे, बरोबर, मला भविष्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील आणि काय गोष्टी आहेत की ज्यामुळे मी मागं पडू शकेन, मागं राहू शकेन. मग मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदर आणि पुढे मग पुण्यामध्ये आले. पुणे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जर काय केलं असेल 2 महिने 2.5 महिने, तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रेंथ काय आहे याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांना पहिली स्ट्रेंथ जर ते काय सापडलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही माणूस फितूर होत नाही, फुटत नाही, एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांच्यासाठी लढणारे मावळे. तुम्हाला एक माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले किती मावळे असतील? सर्व मावळ्यांमध्ये 5 ते 10% फक्त. म्हणजे नीट जर विचार केला तर त्यांचा राजा त्यांना माहित नव्हतं, पण ते स्वराज्याची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. दुसरी महत्वाची गोष्ट यामधलीच आणखीन की आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि मग मिर्झा राजे जयसिंग यांनी जे महाराजांचे वीक पॉईंट आहे त्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. आणि इथेच त्यांच्या लक्षात आलं की आपण आपले मावळे गमावतोय, जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. महाराजांनी लगेच तह करायचं ठरवलं. पुरंदरचा तह झाला, तुम्हाला माहित असेल 23 किल्ले 40 लाख होऊन त्यावेळेसचे 10 वर्षात द्यायचे आणि औरंगजेबाची चाकरी स्वीकारायची, असं त्या सगळ्या जाचक अटी त्यांच्यावरती लादण्यात आल्या. महाराजांनी ते स्वीकारल्यानंतर शंभूराजांवरती जबाबदारी टाकण्यात आली. पण त्यांच्या लक्षात आलं की नाही, आता हे काय नाही, पुढे आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्यासोबत लढण्यासाठी महाराजांनी मदत करायची. आणि एवढंच नाही तर दिल्लीला जाऊन दरबारामध्ये भेट पण घ्यायची. पुढे ते आग्रा आणि बाकी सुटका हे सगळं तुम्हाला माहिती आहे. महाराज तिथून परत आले. तिथून पुढे साधारणतः हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तिथून पुढे साधारणतः 3 वर्ष महाराजांनी कुठलीही मोठी लढाई लढली नाही. काय केलं महाराजांनी? महाराजांनी केली प्लॅनिंग आणि ती कशी? फ्लॉलेस. आपला काय काय किती किल्ले गेले आणि आपलं साम्राज्य कुठपर्यंत आपण नेऊ शकतो, स्ट्रेंथ, विकनेस, आता आले ते ऑपॉर्च्युनिटीजवर. मला माझ्या करिअरमध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज, आय एम व्हेरी गुड इन सायन्स, आय कॅन वर्क विथ सायन्स. आय एम व्हेरी गुड इन मॅथमॅटिक्स, आय कॅन गो विथ मॅथ्स करिअर. माझं जेईचं चांगलं होईल, सीईटीचंही चांगलं होईल. आय एम व्हेरी गुड इन सायन्स, बट अराउंड विथ दॅट आय एम व्हेरी गुड इन बायोलॉजी. मी नीटचा अभ्यास चांगला करू शकेल. काय असतो बरं नीटचा साधा सोपा अभ्यास? काही नाही. 96 चॅप्टर्स आहेत, 3000 जवळपास सब पॉईंट्स आहेत, 3 तासांची एक परीक्षा आहे. परीक्षा हे एक तंत्र आहे. त्या 3 तासामध्ये स्वतःच्या श्वासावरती नियंत्रण मिळवून 2-2.5 वर्षांचा जो केलेला अभ्यास आहे त्यामध्ये त्यानुसार एखादी गोष्ट बरोबर त्या वेळेत मला आठवलं, त्याचं बरोबर मी उत्तर लिहिणं, 720 पैकी 650 पेक्षा अधिक मार्क मिळवणं आणि महाराष्ट्रातील किंवा भारतातील एखाद्या नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं, हे असं फ्लॉलेस प्लॅनिंग. मला जेईला जायचंय. काय 85-86 चॅप्टर्स आहेत. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना एकच अभ्यासक्रम आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? ॲनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळामध्ये अधिक विचार करून, ज्याला कॉम्प्रिहेन्शन आपण असंही म्हणतो, ॲसर्शन आणि रिझन असंही म्हणतो. कमी वेळामध्ये अधिक विचार करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला सोडवता येतं का याची प्रॅक्टिस असणं. हे जमलं की 90 प्रश्नापुढे 75 प्रश्न, त्यातले 55 ते 60 प्रश्न बरोबर आले की ऑल इंडिया रँकिंगमध्ये असतात. 99 किंवा 100% तुमचं मिळतं. नाही IITला ॲडमिशन झालं तर NITला तर नक्कीच होतं. जेई मेन्स दिलं तर. पुढे मी ॲडव्हान्स दिली.
तर माझं IIT ला ॲडमिशन होतं. याच्यासाठी काय लागतं? फ्लॉलेस प्लॅनिंग. आणि याच्यासोबत याच्यापेक्षा सुंदर करिअर आर्ट्स फॅकल्टीमध्ये आहे, याच्याही पेक्षा चांगले करिअर तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमध्ये आहे. होय, मला CA व्हायचं आहे, CMA व्हायचं आहे, CS व्हायचं आहे, पुढे मला इकॉनॉमिक्समध्ये करिअर करायचं आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये करायचं आहे, एवढं सोडा लँग्वेजेसमध्ये मला करिअर करायचं आहे. मी मागाशी हनुमंतराव गायकवाडांचं उदाहरण सांगितलं ना. काय असतं की मला भाषेवरती खूप छान पद्धतीने प्रभुत्व आहे. मग प्रभुत्व असल्यानंतर मी फक्त इंग्रजीपर्यंत थांबणार नाहीये, मी मराठीपर्यंत थांबणार नाही, मी कन्नड शिकून घेईन, मी जॅपनीज पण शिकेन, मी चायनीज पण शिकेन. आणि राजदूतमध्ये ट्रान्सलेट काय राजदूत जे दूतावास असतात ना त्या ठिकाणी मी ट्रान्सलेटर म्हणून काम सुरू करेन. ते सोडा, आत्ता सध्या कमीत कमी 50 कोटी रुपयाच्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. कशासाठी? ट्रान्सलेशन स्टडीजसाठी. म्हणजे आयुष्यभर पुरून उरेल एवढं काम तुम्हाला करायचंय. काय करायचंय? अभिषेक भाषांमध्ये जे लिटरेचर आहे, तुम्हाला कन्नड येतं, समजा युआर अनंतमूर्ती यांचे खूप छान लेखन आहे, किंवा SL भैरप्पा यांचं खूप छान लेखन आहे. कशामध्ये? कन्नडमध्ये आहे. त्याचं रूपांतर तुम्हाला मराठीमध्ये करायचं. ते तुम्ही काम करणं याच्यासाठी विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांना स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देते. काय लागेल? फ्लॉलेस प्लॅनिंग. दुसरी महत्वाची गोष्ट, मोडी भाषेमध्ये सध्या भरपूर लेख उपलब्ध आहेत, लिहिलेलं आहे. मागील 400 वर्षाचं लिटरेचर मोडीमध्ये उपलब्ध आहे. त्याचं रूपांतर मराठीमध्ये करायचं आहे. आयुष्यभर पुरून उरेल. डेक्कन एज्युकेशन सोसायटी मॅडमला माहीत असेल, त्या ठिकाणी आपल्याला काम करता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढंच नाहीये. मी तुम्हाला खरं तर सांगायचं म्हटलं ना, येत्या 28 तारखेला महाराष्ट्र संपूर्ण भारतातील एक AI समिट या ठिकाणी काय करते? भरवत आहे. आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये ते काम करणार आहेत पहा. त्यांचे मुद्दामून क्षेत्र लिहून आणली आहेत. फायनान्स, रिटेल, मीडिया, एंटरटेनमेंट, फार्मास्युटिकल्स, स्पोर्ट्स, गेमिंग, रिअल इस्टेट, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम, मेडिकल, इंजिनिअरिंग आणि आर्ट्स. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करायचा आणि याच्यासोबत कोणत्या कोणत्या कंपन्या येत आहेत? गुगल, ॲपल, मेटा, या तर माहिती आहे तुम्हाला. आणि याच्यासारख्या असंख्य आहेत. ओपन AI तर माहीत असेल तुम्हाला. आजच तुम्ही पाहिलं असेल, बातमी आहे, इलॉन मस्क यांच्यासोबत साधारणतः दिवसभर नरेंद्र मोदी होते. म्हणजे काय? समजून घ्यायचं. 5 वर्षापूर्वी अगोदर ते कोणासोबत होते माहिती आहे तुम्हाला? कोण बरं? फेसबुकचे संस्थापक कोण? मार्क झुकरबर्ग. बरोबर. सुंदर पिचाई यांच्यासोबत पण होत आहे. आता इलॉन मस्क यांच्यासोबत आहे. म्हणजे टेस्ला तर भारतात येणारच आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नॅव्हिगेशन मधलं जे सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान आहे, नॅव्हिगेशन कशासाठी? गुगल मॅप आपण वापरतो ना, ते तंत्रज्ञान सध्या सर्वात प्रगत तंत्रज्ञान हे ओपन AI किंवा इलॉन मस्क यांच्याकडे आहे. त्याच्यासोबतच त्यांचं काही टायअप झालेलं आहे. मग हे अपडेट्स जर माझ्याकडे असतील तर भविष्यातली माझी दिशा निश्चित होईल ना, की नाही मला या क्षेत्रामध्येच काम करायचं आहे, मला स्पेसमध्ये, मला फिजिक्समध्ये इंटरेस्ट आहे, पण त्यातही मला परत ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये परत पुढे त्याच्यामध्ये जायचे, एरोनॉटिक्समध्ये जायचे, अजून पुढच्या क्षेत्रात जायचं आहे. हे सर्व प्लॅनिंग कुठून सुरुवात होईल? इयत्ता 10वी पासून. मला खरंच अभिनंदन करायचं मॅडमचं याच्यासाठी की ही वेळ त्यांनी अत्यंत योग्य निवडली आहे. या वयामध्ये एकतर आपण किंवा हीच ती वेळ, मी काहीच म्हणलेलं नाही. समजून घेतलंय तुम्ही काय. फ्लॉलेस प्लॅनिंगकडे मी विसरलेलो नाहीये माझा मुद्दा. मिर्झा राजे जैसे 3 वर्ष एका किल्ल्याची, रामचंद्र पंत अहमद त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिले, एका किल्ल्याची जर समजा आपल्याला जबाबदारी जर द्यायची असेल तर कमीत कमी 44 अपॉइंटमेंट्स होतात आपल्या भाषेत एक किल्ला चालवण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त घोडदळ आपल्याकडे साधारणतः 30 ते 40 हजार होते, ते 1.5 लाखापर्यंत गेलं. शिलेदार म्हणतात. एका व्यक्तीकडे जर स्वतःचा घोडा असेल तर त्याचे 40 हजार होते, ते 1.5 लाखापर्यंत गेले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय केली असेल, मावळ्यांची संख्या कमी होती, ती त्यांनी कुठपर्यंत नेली? लाखापर्यंत नेली. महाराज त्यानंतर मोहिमेवरती निघाले. आपण 23 किल्ले आणि साधारणतः 1/4 भाग वगैरे जो आहे तो आपण दिलेला होता. तिथून पुढे तुम्हाला माहीत असेल, इकडे उत्तर भारतामध्ये साल्लेरपर्यंत आणि खाली जिंजीपर्यंत संपूर्ण साम्राज्य महाराजांनी साधारणतः 3 ते 3.5 वर्षांमध्ये
जे साम्राज्य गेलं होतं त्याच्या 8 पट साम्राज्य त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं होतं. किती? 3 ते 3.5 वर्षांमध्ये. मग परत सुरतेची दुसरी स्वारी केली, मग परत तिसरी स्वारी केली, आणि मग शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. काय केलं त्यांनी? सगळ्यात महत्वाची गोष्ट, संकटांचं रूपांतर संधीमध्ये केलं. स्ट्रेंथ त्यांची लोकांनी पाहिली, वीकनेस पण पाहिली, त्यातही त्यांनी काय शोधली? ऑपॉर्च्युनिटी. 260 पर्यंत 23 किल्ले दिले होते ना, 260 पर्यंत किल्ले परत त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी साम्राज्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये घेतले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 260 गुणिले 40 करा, लक्षात येईल तुमच्या. हे होतं त्यांच्याकडचं विजन, हे होतं त्यांच्याकडचं गोल सेटिंग. इथं प्रेझेंटेशन मध्ये मी फक्त तुम्हाला मुद्देच सांगितले असते, परंतु मला आतापर्यंत आवडलेले एक जे व्याख्यान आहे त्यातलं व्याख्यान मी फक्त तुम्हाला सांगतोय, निनाद बेडेकरांचं. त्यातलं हे दुसरं उदाहरण मला सगळ्यात जास्त आवडलं. मला कायम गोष्ट ही पटते की तुमची कितीही मोठी हार झाली तरी त्यातून अजिबातही डगमगायचं नाही, शांतपणे बसायचं, विचार करायचा की मी कुठे कमी पडलो, काय झालं असेल, माझा एकही मावळा नाही गेला पाहिजे, म्हणून महाराज 2 पावलं मागे आले. पण सिंह जेव्हा 2 पावलं मागे येत असतो तेव्हा पुढे काय करत असतो? 3.5 वर्षामध्ये 260 किल्ले जिंकत असतो. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. पुढचं एक त्यांनी सांगितलं आहे, तुमचं चरित्र, स्टेनलेस कॅरेक्टर. या भूतलावरती एकही व्यक्ती आज अशी म्हणू शकत नाही, बरोबर? चारित्र्य हा विषय, आणि तो त्यांनी आयुष्यभर सांभाळलेला आहे. इथून पुढे तुम्हाला आणि मला जर सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल सांभाळायची, तर ते म्हणजे काय? तुमच्याबद्दल बाहेर कुठल्याही व्यक्तीनं असं म्हणता कामा नये की याचा मुलगा, याची मुलगी, किंवा माझ्याकडे मी जे माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की दिवसभर जेव्हा मी शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, परंतु जेव्हा मी घरी जातो तेव्हा आईच्या किंवा वडिलांच्या किंवा दोघांच्या नजरेला नजर देऊन मी हे सांगू शकतो की होय, दिवसभर मी प्रामाणिक होतो आणि कुठेही तुमची मान शर्मेने खाली जाईल असं कुठेही मी वागलेलो नाही. ही माझी चारित्र्याची व्याख्या. हे तुम्ही सांभाळत असाल, सांभाळावं. म्हणून तर राजांकडनं काय शिकायचं? हीच बाब शिकायची. पुढचा त्यांनी एक खूप महत्वाचा गुण महाराजांचा त्यांनी सांगितलेला आहे. काय बरं? ते म्हणजे ऑर्गनायझेशन. अष्टप्रधान मंडळावरती मी जास्त काही बोलणार नाही, परंतु मित्रांनो त्यावेळेस त्यांच्या सर्व जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्यांना तुम्हाला माहिती आहे 4 लाख, 5 लाख ते 40 लाखापर्यंत पगार होते. होनांमध्ये ते सर्व गोष्टी आहेत, तुम्हाला माहितीच असेल. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला होता, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याच्यावरती मी मुद्दा म्हणून येणार आहे. मी तुम्हाला SWOT सांगितलेलं आहे, तसंच त्याच्यापुढे SMART, स्मार्ट, हे झाले ना तुम्हाला, किंवा पुढच्या वर्षी ते असेल. हा काही शब्द ऐकलाय का तुम्ही? मी फक्त त्याची ओळख करून देईन आणि पुढे जाईल. स्मार्ट प्लॅनिंग काय माहिती आहे? नाही? चला, ते एक काम देईन मी तुम्हाला. 10वीला तो धडा आहे, त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. मग व्यक्तिमत्व विकासामध्ये जसे हे चांगल्या गोष्टी आहेत ना, तसे काही अडथळे पण आहेत. आता तुमची माझी इच्छा असो नसो, तुमच्या माझ्यावरती काही आक्रमणं झालेली आहे. पहिलं आक्रमण आहे मोबाईलचं, बरोबर? काय काय केलंय त्यांनी तुमचं आणि माझं? पहिली गोष्ट, आपली साऊंड स्लीप आपण ज्याला म्हणतो, शांत झोप लागणे, ही हिरावून घेतली. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला आणि मला प्रचंड उत्सवी बनवलंय त्यांनी. येते लक्षात? उत्साही कसं? जेवायला समोर ताट आलंय हॉटेलमध्ये, पटकन जेवायचं का? नाही. आधी काय करायचं? फोटो काढायचा, मग सेल्फी काढायचा, मग तो स्टेटसला लगेच अपडेट झाला पाहिजे. हा, आणि मग त्यातही परत जर त्याने चमचा दिलेला नसेल तर अरे बापरे, शी किती घाण होतं. चमचा नाही, लाज वाटते ना आपल्याला. कुणाची? हॉटेलमध्ये जाऊन हाताने नाही, शी. निरोप पोहोचला योग्य व्यक्तीपर्यंत. हा, मला माझी भारतीय असण्याची हळूहळू लाज वाटायला लागली.
है ना? तिसरं आक्रमण हे आहे, तुमच्या असण्यापेक्षा दिसणं महत्वाचं झालंय, कारण त्याचा भडीमार होत आहे. मी वारंवार सांगत राहतो, साधा सोपा प्रश्न आहे हा, एकदा विचारला आणि त्याचं उत्तर मिळालं की सगळ्या गोष्टींचे प्रश्न सुटतात, उत्तर मिळतात. काय बात, तुमच्यापैकी किती लोकांना, मी कायम हा प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आई वडिलांची लाज वाटते? नाही वाटत असेल बघा, वाटते नाही ना? मग माझ्या दृष्टीने जगातली सर्वात सुंदर स्त्री कोण? आई. सर्वात सुंदर पुरुष कोण? बात खतम. हे जे रंग, रूप, देह, जात, धर्म जेही काही मिळाले ते आपल्या हातात होतं का? आहे तसं जेव्हा मी स्वतःला स्वीकारायला शिकतो तेव्हा तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकासाकडे जरा जास्त लक्ष देता. आता समजा आमच्या वयामध्ये जी सगळी मंडळी आहेत, आमचे केस पांढरे होणारच आहे. मी जर समजा दिसायला एवढा गोरा गोमटा छान दिसतो तर हे असंच असणार आहे, कारण काय, माझी आई पण अशीच आहे. म्हणून एकदा मी उंच, बुटका, लहान, गोरा, काळा, या जातीचा, या धर्माचा, हे सगळे एकदा स्वीकारलं ना, बाकीचे सगळ्या भानगडी संपून जातात. नाही तर तुम्हाला त्या दुष्ट चक्रामध्ये अडकवतात. काय? फेअर अँड हँडसम, फेअर अँड लवली. हा, कधीतरी जर एखादा उत्तम तुमचा सण असेल तर तुम्ही साजरा करा, माझं काही नाही म्हणणं नाही. तुम्ही नीट पाहिलं असेल, एखादा उत्तम अभिनेता उत्तम अभिनय केव्हा करतो? जेव्हा ती भूमिका स्वतः स्वीकारतो आणि ती तुम्हाला भावते. याचा अर्थ तो काय करतो? त्यानं स्वतःला विसरलेलं असतं आणि तो त्या भूमिकेमध्ये गेलेला असतो. तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःला विसरायचं आहे. आणि त्यावेळेस तुमची भूमिका नक्की काय असते? मला देखते तुम्हाला सांगतील कधीतरी काय असते. जर मी विद्यार्थी आहे ना, तर एवढ्या प्रामाणिकपणे ती विद्यार्थ्याची भूमिका करावी की शिक्षकांना प्रश्न पडावा, अरे बापरे, एवढा कुणी विद्यार्थी माझ्या शाळेचा आला इथलाय, आमचं भाग्य. एवढी कुणी मुलगी, एवढा कुणी मुलगा, एवढा उत्तम अभ्यासक हा माझा विद्यार्थी. हे जेव्हा तुम्ही स्वीकाराल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या जातात. मग मला सांगा, तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये या वयामध्ये सौंदर्याचे किती भ्रामक कल्पना निर्माण केल्यात की एकच साधी सोपी गोष्ट स्वीकारायची. काय आहे तसं मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. बाकी कुठलीही आवरण माझं आंतरिक सौंदर्य बिघडवू शकत नाही. नाही तर मग डिप्रेशन, मला फार टेन्शन यायलंय. आमच्याकडे केस लगेच खूप बारीक कट करायला सांगतात, 2 वेण्याच घालायला सांगतात, रिबिनच बांधायला सांगतात. काय फरक पडतो? काय फरक पडत नाही. हरकत नाही, शिस्तीतच राहायचं असतं. एकदा स्वीकारलं की विषय संपतो. आपल्याला ते ऐकायचंच नाही. मी नसतो ऐकायचं. अडचण इथं सुरू होते. आणि मग ना, एखादं काम करण्यापेक्षा न करण्यासाठी जे लोक एनर्जी वाया करतात की नाही, त्यांचा मार्ग तिकडे जातो. याच्या लक्षात, व्यक्तिमत्वामधली सगळ्यात महत्वाची अडचण हीच आहे, आपण काही बाबी स्वीकारत नाही, विशेषतः या वयामध्ये. मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो, इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी पर्यंत सुद्धा तुमच्या मेंदूचा विकास व्यवस्थितरित्या होतो असतो. लोक सांगतात 6, नाही, आता नवीन रिसर्चेसमध्ये सांगितलेले ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. इथून पुढे जेवढं तुमचं डायव्हर्जंट थिंकिंग असेल, जेवढ्या विविध विद्याशाखा, जेवढे विविध ज्ञान तुम्ही मिळवत जाल, तेवढं तुम्ही छान पद्धतीने तुमचा मेंदूचा वापर करायला शिकता. आज तुम्हाला वाटेल की एवढ्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळून मला काय फायदा आहे. त्याचा फायदा कळत नकळत तुम्हाला भविष्यामध्ये दिसायला लागेल. तुम्हाला माहीत असेल, ॲपलचे सर्व जे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांचे डिझाईन्स आहेत, हे सर्व कुणी तयार करून दिलेले आहेत? स्टीव्ह जॉब्स यांनी. मुळात ते उत्तम कलावंत होते. इथं मुद्दा हाच आहे की काय त्यांनी कॅलिग्राफीमधलं उत्तम ज्ञान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामधून ते घेऊन गेलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे तुम्हाला? आंतरिक शांतता आणि हिमालय. एकही प्रॉडक्ट त्यांचा कलरफुल ते असेपर्यंत नव्हते. आत्ता ते कलरफुल आले. तो जो व्हाईट कलर आहे ना, ऑफ व्हाईट, कुठून घेतलेला आहे त्यांनी तुम्हाला माहिती आहे? हिमालयापासून. काही महिने भारतामध्ये होते स्टीव्ह जॉब्स, आणि पुढे ॲपल आणि त्यांची टेक्नॉलॉजी, याबद्दल मी काय बोलत नाही, तुम्हाला त्याचं नक्कीच माहिती आहे. म्हणजे लक्षात आहे की आभासी जगामध्ये हे मोबाईल आणि हे सर्व आक्रमणं तुमच्यापर्यंत येऊन थांबत आहेत आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टींपासून दूर जायचं आहे. शेवटी मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आपल्याला गुगलमध्ये जर जायचं असेल तर माझ्याकडे कोणते स्किल्स असले पाहिजेत.
म्हणजे मी हा प्रश्न जर विचारला की तुम्हाला 40 लाखाचं पॅकेज पाहिजे का, 1 कोटीचं पॅकेज पाहिजे का, तर कोण नाही म्हणणार नाही ना, सगळ्यांनाच पाहिजे. म्हणजे मुलींना मला असं म्हणायचं आहे की चला तुमचं आता तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच तुमचं लग्न झालं पाहिजे, की तुमच्या कंडिशन्सवरती तुम्ही ठरवाल त्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न झालं पाहिजे. त्याचं उत्तर काय असेल हे मला सांगण्याची गरज नाही. मुलांना जर असं वाटत असेल की नाही भारतातली सर्वात महागडी गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसून मला माझ्या आईवडिलांना आणि परत शिक्षकांना घेऊन फिरायचं आहे, तर त्यासाठीची पायाभरणी इतकीच आहे. मग ते तो स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी आणि ते सांगण्यासाठी आहेत लोक. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं खूप काम सोपं केलं आहे. इथपर्यंत आपण कसं पोहोचायचं ते सांगतो आणि थांबतो. त्यात त्यांनी खरं तर 14 एरियाज त्यांनी सांगितलेले. म्हणजे नीट पहा, गुगल आपण वापरतो तेव्हा तुमचा सर्व डेटा तुम्ही माहिती आहे का, तुम्ही पाहत असाल जर समजा तुम्ही जीमेल तुमचा एंटर केलाच नाही तर गुगल प्ले स्टोर चालतं का बरं? लॉग आउट केलं आणि आपण वापरायचं ठरवलं, चालतं का? नाही चालत. म्हणजेच काय, गुगल तुमचा डेटा प्रत्येक गोष्ट, इव्हन आता मी गुगलचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांची समजा 14 क्षेत्र सांगितली, सर्च इंजिन असतील, कम्युनिकेशन असेल, क्लाउड असेल, ऑफिस टूल्स असतील, तर या सर्व बाबींचा एकत्रित डेटा आणि ते बरोबर त्याचं कंपॅरिझन, त्याचे सजेशन्स तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, ते तुम्हाला दिसत असतील. मग याच्यावरती अभ्यास करून डेटा ॲनालिटिक्स ही सगळ्यात मोठी भविष्यातली जी आहे ना ती तुमच्यासाठीची संधी असेल. काय हे मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण देतो, पुढे जातो. संपूर्ण शहरामध्ये आता सध्या किती डॉक्टर्स असतील? सोलापूर शहरामध्ये किती डॉक्टर्स असतील? 50? नाही, 500 नक्कीच. बरं, त्यातले ऑर्थोपेडिक किती आहेत? गायनेक किती आहेत? चाइल्ड स्पेशलिस्ट किती आहेत? याचं बायफर्गेशन झालं. रोज त्यांच्याकडे किती पेशंट जात असतील, त्यांना कोणते कोणते आजार असतील, ह्याचा सर्वचा डेटा एकत्रित तुमच्याकडे आला आणि त्या डॉक्टरनं असं सांगितलं की नाही, यातल्या फक्त या 3च लोकांना मला जे आहे ते ऑपरेट करण्यासाठी बोलवायचे, बाकीच्यांना नाही. ते 3 लोक शोधून देणं हे काम तुमचं. शाळेमध्ये समजा आता एवढंच सांगितलं की नाही फक्त मला मॅथमॅटिक्समध्ये हुशार असणार आहे, त्यातही परत जॉमेट्रीमध्ये वेगळे आणि अल्जेब्राचे वेगळे, त्यातही परत एक टॉपिक अल्जेब्रामधला, एक टॉपिक जॉमेट्रीमधला, यामध्ये परफॉर्मन्स यांचा चांगला आलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांना मला प्राईज द्यायचं आहे. हे बायफर्गेशन तुम्हाला करता येईल, हे करून देणं, दॅट्स व्हॉट डेटा ॲनालिटिक्स. हे फार ढोबळ मानव आहे, मी तुम्हाला सांगतो. असे सगळे पॅटर्न, जगभरातला डेटा तुमच्याकडे असणार आहे. आत्ता सध्या जेवढ्याही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या 100% डेटा ड्रिव्हन आहे. त्यामध्ये तुम्हाला करिअर आहे आणि हे करिअर थांबणार नाही. त्याचं पुढचं उदाहरण देतो. लाडकी बहिणी योजना आहे. 5 लाख लाडक्या बहिणींनी माघार घेतली. का बरं घेतली असेल? 1.5 लाख बहिणी म्हणल्या की नाही नाही आम्हाला नको. का म्हणले असतील? कारण त्यांचा 100% डेटा कोणाकडे आहे? शासनाकडे. त्यांनी बरोबर ते सॉर्ट आउट केलेला होताच. यांनी हो म्हटलं किंवा यांनी नाही म्हटलं म्हणून बरं झालं, अन्यथा त्यांना इन्कम टॅक्स केंद्र नोटीस आली असते ईमेलवर. कारण का तुमचं एवढं उत्पन्न आहे त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाही, एक तर पैसे वापस करा असं ते म्हणणार नाही, अन्यथा त्यातून माघार घ्या. हे कशामुळे शक्य झालं? उदाहरण म्हणूनच घ्या. हे कशामुळे शक्य झालं? डेटा येते लक्षात. 2030 मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा डेटा ॲनालिटिक्स आणि त्याच्या पुढे क्लाउड कम्प्युटिंग असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचं ॲनालिटिकल थिंकिंग आणि लॉजिकल थिंकिंग हे व्यवस्थित असलं पाहिजे. इथून पुढे जर आपण कॉपी करायला लागलो, इथून पुढे जर बघून लिहायला लागलो, स्वतःच्या क्षमतांवरती आपण काम करायचं सोडून दिलं तर ते सहज शक्य होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुमच्याकडे ना तुमची स्वतःची एक आध्यात्मिक बैठक असली पाहिजे. तुमची आंतरिक शांतता जी आहे ना ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे ती स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याचा जो रस्ता आहे की नाही, आता तुम्ही इथं आल्यानंतर शांतिमंत्र तुमचा सुरू होत आहे. तुमच्याकडे पसायदान हे होतच असेल. ते जे पसायदान ते मागितलेले ते तुमच्याकडेच आहे, तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या आंतरिक शांततेसाठीच आहे. म्हणजे तुम्ही कधीही कुठेही पहा, जेव्हा जेव्हा पसायदान होतं ते पसायदान झाल्यानंतर ती जी शांतता असते आंतरिक आणि बाह्य, ती तुमच्या अंतरामध्ये काय ते अंतरात्म्यामध्ये असलीच पाहिजे. अन्यथा तुम्हाला डिप्रेशन आणि बाकीचे सर्व आक्रमण कधी घेरून टाकेल हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे कुठेही जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय, एक तंत्र आपण आत्मसात केलं पाहिजे. कुठलं? अभ्यासाचं. तिथून पुढे जेव्हा व्यक्त व्हायचंय तेव्हा ते अभ्यासपूर्ण व्यक्त व्हायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ती परीक्षा असू देत नाही तर कुठे असू देत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, माझी जी चिंतनाची बैठक असेल
माझी जी अभ्यासाची बैठक असेल ती स्पिरिच्युअलिटीला 100% धरणारी असेल. मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, APJ अब्दुल कलाम घ्या किंवा नेल्सन मंडेला घ्या. जेवढीही मोठी व्यक्तिमत्व तुम्ही पहा, यांच्यामध्ये कुठे ना कुठे एक त्यांची वैचारिक बैठक आणि आध्यात्मिक बैठक ही स्पष्ट होती. हे जेव्हा त्यांचं स्पष्ट झालं, तिथून पुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोत्तम आविष्कार झालेला होता. असेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अगदी स्टीव्ह जॉब्सपासून ते सुंदर पिचाईपर्यंत सगळे माझ्या समोर बसलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शक माझ्या आजूबाजूला दिसत आहेत. त्या सर्वोत्तमाचा खरं तर साक्षात्कार भविष्यामध्ये आम्हाला व्हावा, या ठिकाणी मला ही व्यक्त होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. उत्तम व्यक्तिमत्वाचं उत्तम उदाहरण माझ्या समोर भविष्यामध्ये दिसेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. भारत माता की धन्यवाद. दैनंदिन जीवन धावपळीचे झालेले आहे. यश मिळवणे अटल होत चाललेले आहे. यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्य लागतात. ती मिळवण्याचे एक तंत्र असते. ते तंत्र विद्यार्थ्यांमध्ये यावे. बौद्धिक संपन्नतेबरोबर व्यक्तिमत्व विकासाचा वाडा मोठा असतो. निरोगी, प्रगल्भ, सृजनशील, विकसनशील व्यक्तिमत्व कसे असावे याचे मार्गदर्शन आम्हा शिक्षकांना केल्याबद्दल आणि प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून आपल्या प्रशालेत उपस्थित राहिल्याबद्दल माननीय श्री मुडेगावकर सरांचे मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आमच्या प्रशालेच्या उपक्रमशील आदरणीय मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम व सेवाज्येष्ठ शिक्षिका सौ मीनाक्षी वाडवडेकर मॅडम यांनी 9वीच्या वर्गासाठी शिबिर आयोजित केले व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना छान छान खाऊ दिला, यासाठी त्यांचेही आभार मानते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांचेही आभार मानते आणि ज्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे त्या शिबिरात त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते व व्यासपीठाच्या वतीने शिबिराचा समारोप झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.